ऐका माई बाप, अल्पायुष्य जरी झालेलो असलो तरी सुद्धा कल्याण करू शकतो. का बरं? 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. बरोबर ना? 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. याच्यापेक्षा पुढे ऐका, 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. महाराज म्हणतात 1च तास उरला होता. किती तास उरला होता मरण्याकरता? फक्त 1 तास. किती भक्ती केली असेल, किती किती भक्ती केली असं म्हणूच नका. किती तळमळीनं भक्ती केली असेल. ही तळमळ फार महत्वाची. तळमळ इतकी परमार्थामध्ये महत्वाची असते महाराज, की एक वाक्य सांगू, परमार्थ हा तळमळशिवाय नाहीच. परमार्थ करण्याकरता अंतःकरणामध्ये तितकी भावनाच लागते, तळमळच लागते. तळमळीशिवाय परमार्थ घडत नाही. महाराज म्हणतात किती तळमळ असायला हवी. अहो तळमळ इतकी असायला हवी. तुम्ही मासा पाहिला, छोटा मासा पाण्यातला, ठीक नाही? मासा मोठा असतो, त्याच्यापेक्षा छोटा छोटा असतं, छोटा मासा असतो, त्याला आपण मासोळी म्हणतो. अतिशय नुकतीच जन्माला आलेली ती मासोळी, अगदी 2-3 दिवसाची. मग जिचं पाणी हेच जिचं जीवन आहे, अशी ती मासोळी अगदी छोटी असते. त्या मासोळीला, त्या माशाला पाण्यापासून तुम्ही तीरावर अशा तळपत्या उन्हामध्ये नेऊन टाका, किती महिने जगेल? किती महिने जिवंत राहील ती? अहो 2 क्षण भरपूर झाले. पाणी हेच जिचं जीवन आहे. तुकोबराय सांगतात, जीवना वेगळी मासोळी पैसा तुका तळमळी. परमार्थातली तळमळ सांगते. महाराज म्हणतात ती जन्माला आलेली मासोळी आहे, पाण्यातून विलग केली की तिच्या पुढे मरण आहे. तसं परमार्थिक जीवन असं आहे. परमार्थ सोडून तुमचं जर जीवन असेल तर महाराज म्हणतात हे नाही,